पुणे 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 मुंबईत राहून पुण्यात परीक्षेला जाणाऱ्या प्रत्येक मुलीची हालत ही माझ्यासारखीच असेल. नेहमीप्रमाणे ट्रेन लेट आहे आणि ह्या दोन माझ्या मैत्रिणी ज्या माझ्यासोबत एक्झामला येणार आहेत. वडापावचा आस्वाद घेत पुण्याचा पल्ला गाठला, पण येथे येऊन कळालं की एअरबीएनबीचा ॲड्रेस आता आम्हालाच शोधावा लागणार आहे. पुणे आणि पुण्याचे हरवलेले ॲड्रेसेस ह्याचं गणित अजूनही सुटलेलं नाही आहे. एवढी गल्लत केल्यानंतर सुकून मिळाला तो पुण्याची रूम पाहून. पुण्यातील ही गोष्ट मला प्रचंड आवडते की येथील प्रत्येक माणूस आपली परंपरा जपतो. थोडासा रूमचा फेरफटका मारला, थोडेसे सेल्फीज काढल्या आणि किचन पाहिल्यावर लगेचच पोटोबा आठवला. मग मी टाकल्या मस्तपैकी बटाट्याच्या काचऱ्या आणि स्वरांगीने बनवलेली छान अशी खिचडी खाऊन आम्ही पोटोबा भागवला. पोटोबा झाल्यावर लगेचच आम्ही जुंपलोय आमच्या पेपरच्या अभ्यासासाठी. पेपरचं टेन्शन आमच्या चेहऱ्यावर झळकतोय. पहिला दिवस पेपरचा आणि स्वरांगी खूपच खुश आहे. का बरं? कारण आम्हाला मिळालाय लास्ट बेंच. याचबरोबर दिवस दुसरा संपला आणि आम्ही पुन्हा परतलो आमच्या रूमवर. येथे केलेल्या काही गोष्टींना माझ्या नेहमीच लक्षात राहणार आहे. सिद्धी स्वरांगीसोबत केलेल्या गप्पा, किचनमध्ये स्वरांगी आणि अपेक्षाचा डुएट, त्यातून तयार झालेल्या क्रिएटिव्ह डिशेस, अनलिमिटेड हॉरर स्टोरीज बरं का. पण यामध्ये स्वरांगी मागे बघ हे काही विसरलेली नाही आहे. अशा अनेक आठवणी घेऊन पुन्हा आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला मुंबईकडे. कृतज्ञता व्यक्त करते कारण प्रत्येक मुलीला हे आयुष्य हवं असतं जे आम्ही जगतोय. थँक्यू सो मच देवा.